नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 29 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय असलेले नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आनंदराव पवार यांचं बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झालं आणि त्यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार हे निश्चित झालं. 31 जानेवारी 2026 रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवशीपासून 6 महिन्यात त्यांना विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहात सदस्य होणं अनिवार्य होतं. त्यात अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि माजी राज्यमंत्री भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावर तुळजापूर ते उजनीच्या दरम्यान आज विचित्र असा अपघात घडला. या अपघातात एका बोलेरो गाडीनं तिच्या समोर चालणाऱ्या वॅगनर आरला धडक दिली आणि बोलेरो चालकाचं त्या ह्याच्यावर नियंत्रण नसल्यामुळं मग ही बोलेरो कार दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेवर जाऊन गेली आणि तिनं स्विफ्ट कारवाला धडक दिली. त्यानंतर गाडीने 3-4 पलट्या खाल्ल्या आणि असा तिन्ही वाहनात असा विचित्र असा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे बोलेरो चालक हा
मद्याच्या नशेत होता, त्यामुळं हा अपघात घडला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. या अपघातात जागेवरच 3 जणांचा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या गंभीर जखमी प्रवाशांना काहींना सोलापूर इथे तर काहींना धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. या महामार्गावर तोरांबा पाटी ते उजनी दरम्यान सतत अपघात का होतात याचं चिंतन महामार्गच्या कार्यालयानं करणं गरजेचं आहे. दर 2-3 महिन्याला या भागात वाहनांना अपघात होतात आणि त्यात जीवितहानी पण होत असते. या महामार्गावर काही दोष असतील ते दूर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राहिलेली कामं पण वेळेत पूर्ण करावी लागतील आणि ते महामार्ग अभियंते करून घेतील अशीच अपेक्षा आहे. उन्हाळा कडक असा जाणवू लागलेला आहे. त्यातच गेल्या 2 दिवसापासून आकाशात ढग पण येत आहेत. हवामान खात्यानं अवकाळी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवलेली आहे. 17-18 मार्च असा अवकाळी पाऊस पडेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दरम्यान काल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचे बातम्या येत आहेत. येणाऱ्या अवकाळी पावसामुळं आणि वादळामुळं आंबे जे की आता कुठं आंब्याच्या जे लहान फळं झाडाला येऊ लागलेली आहेत, ती फळं हवेमुळं गळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ज्या झाडांना आंब्याचा मोहर लागलेला आहे, तो मोहर पण गळण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागायतीवर पण परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या पावसामुळं मग द्राक्षाच्या घडाचे जे मणी असतात ते फुटतील. त्यामुळं द्राक्ष बाजारपेठेत अशा द्राक्षांना भाव मिळणार नाही. यामुळं शेतकऱ्यांचंच नुकसान होणार हे नक्की आहे. असो, आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.